महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोध केलाय। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला विरोध दर्शवण्यासाठी चित्रा वाघ यांनी देखील मुंबईत आंदोलन केलं। यावेळी त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारले होते। यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर महाविकास आघाडीने राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय। मी आणि माझ्या सर्व सहकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या गुन्ह्यांची आठवण करून देण्यासाठी इथं बसलो आहोत। कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले होते। 2020 मधील हिंगणघाट जळीत हत्याकांड तसंच त्यांच्या काळात झालेल्या गुन्ह्यांवरही बोला, असं आवाहन चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीला केलंय। बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। त्या 2 चिमुकल्यांवर 15 दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येतेय। राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडतायत। सरकार मुली व महिलांचं रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरलंय। शासन व प्रशासनाचा वचक नसल्यानं अशा घटना वाढतायत। याला सर्वस्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री जबाबदार आहेत, म्हणून दोघांनीही राजीनामे द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचं आव्हान असून त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावं, असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। लाडकी बहीण योजनेचा आता पहिला महिना जाईल, दुसरा महिना एकदाचा कदाचित जाईल। पुढे पैसे कुठे आहेत सरकारकडे पैसे पाहिजेत ना, असं सांगत लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नसल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नागपुरात बोलताना केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठीच्या दौऱ्यात नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासली गेली आहे। बदलापूरमधील ही घटना घडलेली शाळा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे। या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय। शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे।